मध्ये आणि पेट्रोल मध्ये काय फरक पडतो. ओके, जसं की आता गाडी आपली सीएनजी प्लस पेट्रोल आहे. आता सध्या सीएनजी वरती चालवतोय आपण. सर तर गाडीला पिकअप लेवल कमी असतो. रेंज द्या, थोडं रेंज द्या. पिकअप लेवल कमी असतो. हेच गाडी थोडी पेट्रोल वरती असू द्या, जे स्टार्टिंगला पिकअप असतं का गाडीचं, ते खूप लवकर गाडी पिकअप करते. आता ही सीएनजी वरती तेवढं पिकअप नाही घेत. जिथं आपण स्टार्टिंगला क्लच जो आहे ना आपला सीएनजी वरती 40% सोडायला लागतो, ते जर पेट्रोल वरती गाडी कन्वर्ट असेल आपली, तर ते 25 ते 30% वरती गाडी पिकअप होते. डायरेक्ट असं एक्सलेटर दिल्यासारखं पुढे जाते. ठीक आहे. आणि फक्त स्पेशलच गाडी पेट्रोलची जर असेल तर अजून जास्त पिकअप असतात या गाडीला. आता काही काही गाड्या पेट्रोलच्या असतात, डायरेक्ट थोडं क्लच सोडला 20 ते 25% डायरेक्ट गाडी पिकअप घेते. जसं एक्सलेटर दिल्यावर चालली जाते का पुढे, त्याच्यापेक्षाही फास्ट गाडी आपली फक्त क्लच सोडल्यानंतर जाते. दोन्हीतला फरक असतो. बाकी एनी क्वेश्चन?